नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी धडा 4 अनुभवांच्या खाणी या धड्यातून आपण म्हणी, लोकांच्या मनात म्हणी, मराठी भाषेच्या म्हणी आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर चालू करूया. आजी, आज की नाही शाळेत एक मोठी गोष्ट घडली. शाळेतून घरी आलेल्या खांद्यावरचे दप्तर काढत सौरभ उत्साहाने आजीला म्हणाला. सौरभ घरी आला. त्याने काय सांगितलं, आजी आज शाळेत एक मोठी गोष्ट घडली. शाळेतून घरी आल्यावर आपलं दप्तर टाकत सौरभ उत्साहाने आजीला म्हणाला. असं आजी सौरभचा फुललेला चेहरा पाहून म्हणाली, अरे वा, आज एक मुलगा खूप खुश दिसतोय. आनंदाची बातमी असणार बहुतेक. बक्षीस वगैरे मिळालंय का रे? आजी म्हणाली, त्याचा चेहरा बघून, तू खूप खुश दिसतोय, आज काय आनंदाची बातमी, बक्षीस वगैरे मिळालं का? तर तो म्हणाला, तुला कसं का माहित कळलं आजी? तू आणि आई दोघी माझ्या मनातला पटकन ओळखता बुवा. छे, तुमच्याकडून काहीच लपून राहत नाही. बरं आजी, आई कुठे आहे? मग सौरभ म्हणाला, की तुम्हाला कसं काय माझ्या मनातलं पटकन ओळखता येतं, तुला आणि आईला? तुमच्यापासून काही लपून राहतच नाही. मग तो म्हणाला, आई कुठे आहे? अरे, तुझी आई शेजारच्या राधा काकूकडे गेली आहे, येईल तासाभरात. पण आधी मला सांग, कशाबद्दल बक्षीस मिळालं? काय बक्षीस मिळालं? कोणी बक्षीस दिलं? मग आजीने सांगितलं, आई आपल्या शेजारच्या राधा काकूंकडे गेलेली आहे, तासाभरात येईल. आता मला सांग, बक्षीस कोणी दिलं? कशामुळे दिलं? का दिलं? तर आजी, थांब थांब, एका वेळी एवढे प्रश्न कसे काय तुझे? आज तुझे बक्षीस, जे बक्षीस मिळालं ना, ते काय माझ्या एकट्याचं मुळीच नाही. ते बक्षीस माझं आणि तुझं, आपल्या दोघांचं मिळून आहे. मग सौरभ म्हणाला, अगं आजी थांब, एका वेळेस एवढे प्रश्न का विचारतेस? आज जे बक्षीस मिळालं ना, ते माझ्या एकट्याचं नाहीये, त्यात तुझाही सहभाग आहे. आता आजी गोंधळली. ती स्वतःशीच पुटपुटली. दोघांचं एकच बक्षीस, तिला काहीच कळेना. सौरभ म्हणाला, ओळख ओळख, तू माझ्या मनाला पटकन ओळखतेस ना, आता हे सुद्धा ओळख बघू. आजी म्हणाली, अरे आधी बक्षीस तर दाखव, त्यावरून काही अंदाज बांधता येतोय का बघू. मग सौरभ म्हणाला, की ओळख ओळख, तू माझ्या मनातलं ओळखतेस ना, आता हे सुद्धा ओळखून दाखव. आजी म्हणाली, अरे आधी बक्षीस तर दाखव, त्यावरून मी नक्की सांगेल, अंदाज बांधेल. सौरभने शाळेतून बक्षीस म्हणून मिळालेलं डॉक्टर अरुण जोशी यांचं म्हणी वाक्प्रचार हे पुस्तक दप्तरातून काढलं. सौरभने मग बॅगेतून त्या दप्तरातून काढलं, डॉक्टर अरुण जोशी यांचं म्हणी व वाक्प्रचार हे काढलं. दुमडायला नको म्हणून चित्रकलेच्या मोठ्या वहीच्या पानात जपून ठेवलेलं प्रमाणपत्रही बाहेर काढलं आणि त्याला जे प्रमाणपत्र भेटलेलं ते दुमडायला नको म्हणून चित्रकलेच्या वहीमध्ये जपून ठेवलेलं आजीला दाखवलं. आजीने प्रमाणपत्र हातात घेतलं. अनुभवांच्या खाणी समृद्ध कर्तिवाने या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता. मग आजीला दाखवलं. मग आजीने ते प्रमाणपत्र पाहिलं. मग आजी म्हणाली, त्याला प्रथम क्रमांक अनुभवांच्या खाणी समृद्ध कर्तृत्वाने या स्पर्धेत प्रथम क्रमांक भेटला होता. आजी म्हणाली, ही कोणती स्पर्धा? अरे ही कोणती स्पर्धा आहे? मला तर नाही आठवत काही. अगं आजी, ही स्पर्धा तू ओळखली नाहीस, गंमतच आहे. अगं तुझ्यामुळेच तर स्पर्धेत माझा पहिला नंबर आलाय. मग सौरभ म्हणाला, अगं आजी, तू कसं नाही ओळखलास? ही तर गंमतच आहे बाबा. अगं तुझ्यामुळेच या स्पर्धेत मला नंबर मिळालाय. आजीने खूप विचार केला. तिला काही आठवलं. ती म्हणाली, अनुभवांच्या खाणी म्हणजे म्हणी, बरोबर ना? मग आजीने खूप विचार केला, डोकं चालवलं. मग बोलली, अरे अनुभवांच्या खाणी म्हणजे म्हणी ना, बरोबर ना? सौरभ म्हणाला, अगदी बरोबर, हुशार आमची आजी. आजी, आम आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या निमित्त आमच्या शाळेनं एक उपक्रम हाती घेतला होता, लेखक आपल्या भेटीला. या उपक्रमात शाळेत अनेक लेखक आले होते. मग सौरभ म्हणाला, अगदी बरोबर आजी, तू बरोबर ओळखलंयस. आता आपल्या मराठी भाषेला, आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या निमित्त शाळेने एक उपक्रम घेतला होता. त्यानिमित्त विविध लेखक आपल्या शाळेला भेट द्यायला आले होते. त्यांनी आम्हाला मराठी भाषेची महती तर सांगितली, शेवटी कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करणाऱ्या म्हणी वाक्प्रचारांचे महत्त्वही पटवून दिलं. मग ते जे लेखक आले होते त्यांनी त्यांना विद्यार्थ्यांना मराठी भाषेची महती सांगितली. शिवाय कमी शब्दात मोठा आशय कसा व्यक्त होतो त्यासाठी आपण वापरणारे म्हणी व वाक्प्रचार यांचे महत्त्व त्यांनी पटवून दिलं. त्यामुळे शाळेनं या आठवड्यात म्हणींवर आधारित एक स्पर्धा घेतली होती आणि त्यामुळे शाळेनं आठवड्यात म्हणींवर आधारित स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेची अट एकच, आपल्या शरीराच्या अवयवाचा उल्लेख असणारी म्हण स्पर्धकांनी सांगायची. आणि या स्पर्धेची अट एकच होती की शरीराच्या अवयवाचा उल्लेख असणारी म्हण स्पर्धकांना सांगायची, दुसरी कोणती म्हण मानायची नाही. आधी आजी मध्येच म्हणे, अरे पण ही स्पर्धा तुझी, मग मी काय केलं या स्पर्धेत? स्पर्धा तर तू जिंकलास. मग आजी म्हणाले, अरे स्पर्धेत भाग तू घेतला होतास, जे काय केलंस ते तू केलंस, मग स्पर्धा तू जिंकलीस, मी कशी काय जिंकली?
यावर सौरभ म्हणतो, अगं आजी, ही स्पर्धा जरी मी आज जिंकलो असलो तरी स्पर्धा तुझ्यामुळेच जिंकलोय. अगं तू घरात येता जाता उठता बसता म्हणींचा वापर करून किती छान बोलत असतेस. मग सौरभ म्हणाला, अगं आजी, स्पर्धा मी जिंकलो असली तरी ती स्पर्धा जी आहे ती तुझ्यामुळे जिंकलोय. अगं तू घरात येता जाता उठता बसता म्हणींचा वापर करून किती छान बोलत असतेस. कधी कधी तर तुझ्या म्हणींमागचा दडलेला अर्थ शोधण्यासाठी मी इतर पुस्तकांचा आधार घेत असतो. तुला माहित आहे का, तू रोज वापरता नवनवीन म्हणी मी तुझ्या नकळत माझ्या वहीत नित्यनेमाने लिहून ठेवल्या आहेत. मग सौरभ म्हणाला, की तुझ्या म्हणीमागचा दडलेला अर्थ शोधण्यासाठी मी संगणकाचा वापर करतो, पुस्तकांचा वापर करतो. रोज वापरत असलेल्या नवनवीन म्हणी मी तुझ्या नकळत वहीमध्ये नित्यनेमाने लिहून ठेवल्या आहेत. अगं तुझ्यामुळेच अनेक म्हणी माझ्या तोंडपाठ झाल्यात आणि तुझ्यामुळेच त्या सर्व म्हणी मला तोंडपाठ झाल्या आहेत. आजी म्हणाली, छानच रे. बरं मला सांग, तू शरीराच्या आधार कोणकोणत्या म्हणी सांगितल्यास? मग आजी म्हणाली, छानच, चांगलं काम केलंस. मग मला सांग, शरीराच्या अवयवावर कोणकोणत्या म्हणी तू वापरल्यास? मग अगं मला हात या अवयवावर आधारित म्हणी सांगायच्या होत्या. मी भरपूर म्हणी सांगितल्या आणि त्याला हात या अवयवावर म्हणी सांगायच्या होत्या. त्याने भरपूर म्हणी सांगितल्या. त्या कोणकोणत्या सगळ्या? आपला हात जगन्नाथ, एका हाताने टाळी वाजत नाही, हातच्या कंगनाला आरशा कशाला, हात दाखवून अवलक्षण, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी, तेल गेले तूपही गेले, हाती उरले धुपाटणे. या साऱ्या म्हणी सौरभने म्हणून दाखवल्या हातावर असणाऱ्या. सौरभ धारदार म्हणीवर म्हणी सांगत राहिला आणि सौरभ पुढे धारदार म्हणीवर म्हणी सांगत राहिला. आजी चकित होऊन सौरभकडे पाहतच राहिली. मग म्हणाली, आजी चकित होऊन सौरभकडे, अरे एवढं सगळं येतंय तुला? अरे थांब थांब, तुझी गाडी एकदा सुरू झाली ना सौरभ, मग ती मध्ये थांबायचं नावच घेत नाही. मग आजी म्हणाली, अरे थांब थांब, तुझी गाडी एकदा चालू झाली की थांबायचं नावच घेतच नाही. सौरभ हसत म्हणाला, अगं शाळेत सुद्धा प्रश्नांचं उत्तर देताना जाधव सर मला हेच म्हणतात. आजीने सौरभकडे कौतुकाने पाहिले आणि त्याला शाबासकी दिली. मग शाळेत सुद्धा जाधव सर सौरभला हेच म्हणतात, की एकदा गाडी चालू झाली की थांबत नाही, नुसता बडबड बडबड करत बसतोस. मग आजीने सौरभकडे कौतुकाने पाहिले आणि त्याला शाबासकी दिली. मग आजीने सौरभकडे कौतुकाने पाहिले आणि त्याला शाबासकी दिली. आता आपण नवीन शब्द शिकूया. वाणी, बोलणे, महती, महत्व, कांगण, कांकण, बांगडी, समृद्ध, संपन्न. आता याचा स्वाध्याय आहे. त्या स्वाध्यायाची व्हिडिओ मी आता सध्या टाकतच आहे. ती या धड्याचा स्वाध्याय मी पुढच्या व्हिडिओत टाकतो. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. धन्यवाद.